नमस्कार, वर्षाज रेसिपीच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी वर्षा तुमचे मनापासून स्वागत करते। तर आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आज आपण खमंग खुसखुशीत आणि 8 दिवस टिकणारी तिळाची पोळी तयार करणार आहोत। तर ही पोळी तयार करत असताना आपल्याला जे पीठ लागतं त्या पिठामध्ये मी 2 पदार्थ मिसळलेले आहेत, त्यामुळे ही पोळी 8 दिवस टिकते आणि एकदम खुसखुशीत होते। नॉर्मल आपण ज्या पोळ्या तयार करतो त्या वातट होतात आणि एकदम अशा चिकट होतात, तर मी जे 2 पदार्थ मिसळलेले आहेत त्यामुळे पोळी अजिबात चिकट आणि वातट होणार नाही, तर एकदम मस्त खुसखुशीत होते आणि त्यामुळे ही पोळी साधारणपणे 8 दिवस टिकते। तर हे 2 पदार्थ नेमके कोणते आहेत, तसेच तिळाच्या पोळीमध्ये मी गूळ न वापरता ही पोळी तयार केलेली आहे। चला तर मग पाहूया गूळ न घालता तयार केलेली खमंग खुसखुशीत 8 दिवस टिकणारी तिळाची पोळी नेमके 2 पदार्थ कोणते आहेत ते पाहण्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत पाहून घ्या। वळूया रेसिपीकडे। आत्ताच मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही पाहू शकता एकदम मस्त अशा तिळाच्या पोळ्या झालेल्या आहेत, एकदम खमंग आणि खुसखुशीत। तर बघा, ही पोळी मोडल्यानंतर एकदम छान असे हिचे तुकडे व्हायलेत, सारण सुद्धा आतपर्यंत म्हणजेच काठापर्यंत भरलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता एकदम इझिली आपण हिचे तुकडे केले तरी पडत आहेत, कुठेही हिला चिकटपणा वातटपणा आलेला नाही, एकदम मस्त खुसखुशीत झाली। कशी तयार केली पाहूया। तर बघा, यासाठी इथं मी आपल्या दररोजच्या वापरातील छोट्या वाटीने 2 वाट्या तीळ घेतलेले आहेत, तर मोठी 1 वाटी भरलेली आहे। आता हे तीळ आपल्याला खमंग भाजून घ्यायचे। तर तीळ भाजत असतानाच आपल्याला या पोळीचा अंदाज काढायचा, कारण जर तीळ थोडेसे कच्चे राहिले तर पोळी चिकट होते, त्यामुळे तीळ आपल्याला खमंग भाजून घ्यायचे। तडतड उडेपर्यंत 5 ते 7 मिनिट आपल्याला तीळ भाजायला लागतात। तीळ भाजून झाले की त्याच वाटीने इथं अर्धी वाटी म्हणजेच 2 वाट्यामधील 1 वाटी आपण साखर घेतलेली आहे, ही तिळामध्ये घालून घ्यायची। गॅसची फ्लेम मीडियम किंवा लो ठेवायची आहे आणि सोबतच यामध्ये आपल्याला ही पोळी एकदम छान चविष्ट लागण्यासाठी अर्धा चमचा वेलची आणि सुंठची पूड इथं मी घातलेली आहे। तर आता आपल्याला हे लो टू मीडियम फ्लेमवर साखर अर्धवट मेल्ट होईपर्यंत आपल्याला हे मिश्रण परतून घ्यायचे। साधारणपणे 5 ते 7 मिनिट याला सुद्धा लागतात। तर बघा, एकदम सारखं याला हलवत राहायचं। जर आपण हे असंच ठेवलं तर मग पूर्ण मिश्रण खराब होतं, खालचे तीळ करपू लागतात, त्यामुळे याला सतत हलवून घ्यायचं। आणि साखर अर्धवट मेल्ट झाली, कढईला पाक दिसायला सुरू झाला की आपल्याला आता इथं गॅस बंद करून घ्यायचा आहे। जर हे मिश्रण जास्त वेळ आपण गरम केलं किंवा जास्त वेळ गॅसवर ठेवलं तर बघा अशा पद्धतीने याचा कलर चेंज होतो आणि हे तीळ साखरेचं मिश्रण जास्त जर भाजलं करपलं तर मग पूर्ण पोळीची चव बिघडते, त्यामुळे आपल्याला इथंच गॅस बंद करायचा आहे आणि हे मिश्रण याच कढईमध्ये आपल्याला थंड करून घ्यायचं आहे। एक 10 ते 15 मिनिटांमध्ये हे सगळं मिश्रण थंड होतं आणि आपण हात लावून चेक करायचं। जास्त गरम असेल तर वाटायचं नाही, थोडंसं हाताला कोमट लागलं किंवा थंड असेल तरच हे मिश्रण आपल्याला वाटून घ्यायचे। तर बघा, एकदम मस्त चमच्याच्या सहाय्यानं हे तीळ अगदी अलगद आपल्याला हे काढता येतात। जेवढी तीळ साखर आपल्याला चमच्यानं काढता येईल तेवढे आपल्याला अगोदर काढून मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचे आहे। त्यानंतर कढईला चिकटलेलं मिश्रण आपल्याला थोडा वेळ लो फ्लेमवर कढईला गरम करून नंतर आपल्याला हे काढून घ्यायचे। तर आता हे मिक्सरवर एकदम मस्त बारीक वाटून घ्यायचे। तर वाटत असताना आपल्याला हे अधूनमधून चेक करून घ्यायचे, नाहीतर मग एकदम चिकट असं वाटलं तर मग आपल्याला नंतर उंडा भरताना त्रास होतो, त्यामुळे थोडंसं मोकळंच वाटून घ्यायचंय। याला अधूनमधून चेक करून नंतरच याला वाटायचे। तर बघा, मिश्रण एकदम असं छान बारीक आणि मोकळं सुटसुटीत असं वाटून घेतलेलं आहे। तर अशाच पद्धतीनं मी उरलेले सर्व तीळ इथं बारीक वाटून घेतलेले आहेत। आता आपण हे चेक करूया। तर बघा, या मिश्रणाचा उंडा व्हायला किंवा आपल्याला लाडू जर बांधता येत असेल तर आपलं मिश्रण परफेक्ट असं वाटण्यात आलेलं आहे। तर याच मिश्रणाचे आपण लाडू सुद्धा करू शकतो। जर आपल्याला अर्जंटमध्ये करायचे असतील तर झटपट लाडू सुद्धा असे तयार करू शकतो। आता पोळी तयार करण्यासाठी जे पीठ लागणार आहे त्या पिठासाठी मी इथं तीळ ज्या वाटीने घेतले होते त्याच वाटीने 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये जे 2 पदार्थ मिसळले होते त्यापैकी म्हणजे बेसन पीठ, तर छोट्या वाटीने पाव वाटी बेसन पीठ इथं टाकलेलं आहे, चवीनुसार मीठ घातलेलं आहे। आणि आता दुसरा पदार्थ आपण मिसळणार आहोत ते म्हणजे तेल। तर तेल इथं मी पाव वाटी घेतलेलं आहे, ते गरम करून घेतलेलं आहे आणि गरम तेल आपण या पिठामध्ये मिसळून घेतलेलं आहे। थोडंसं गरम असतं, हाताला पोळण्याची शक्यता असते, त्यामुळे आपण असं छोट्या चमच्यानं सुरुवातीला मिसळून घ्यायचं। त्यानंतर आपल्याला हे तेल पूर्ण पिठामध्ये हाताने चोळून मिक्स करून घ्यायचं आहे, पूर्ण पिठाला हे तेल लागलं पाहिजे। तर हे 2 पदार्थ सिक्रेट आहेत जे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितले होते।
बेसन पीठ आणि तेल यामुळे आपली पोळी 8 दिवस टिकण्यास मदत होते. आता लागल तसं थोडं थोडं पाणी घ्यायचं आहे आणि पिठाचा घट्टसर गोळा तयार करून घ्यायचा आहे. तर आपण नॉर्मली पोळ्यासाठी किंवा चपात्यासाठी जो पिठाचा उंडा तयार करतो तशा पद्धतीने नाही, तर त्यापेक्षा थोडासा गच्च असा हा पिठाचा उंडा तयार करायचा आहे. पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे आणि त्यावरून आपल्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला हे पीठ म्हणजेच हा उंडा आपल्याला 10 ते 15 मिनिटांसाठी असाच झाकून ठेवून द्यायचा आहे. म्हणजे पीठ चांगलं मुरलं जाईल आणि पोळ्यासुद्धा एकदम मस्त होतील, फुटणार नाहीत. त्यामुळे आता आपण हा तेल लावून थोडासा उंडा मळून घेतलेला आहे आणि आता आपण हा झाकून ठेवणार आहोत. 5 ते 10 मिनिट किंवा 15 मिनिटसुद्धा आपण हे झाकून ठेवू शकतो. तर बघा आता इथं मी पिठाचा उंडा छान असा झाकून ठेवलेला आहे. 10 ते 15 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता हा उंडा पहिल्यापेक्षा थोडासा मऊ आणि सैलसर झालेला आहे. आता परत या उंड्याला आपण अर्धा ते 1 मिनिट असं मळून घेऊ, म्हणजे पिठाचं टेक्स्चर छान येईल आणि पोळ्यासुद्धा एकदम मस्त मऊ दिसतील, प्लेन दिसतील. आता पिठाचा छोटासा उंडा घ्यायचा, त्याला गोल करायचा. आपल्याला जेवढ्या आकाराची पोळी हवी आहे तेवढ्या आकाराचं इथं आपल्याला पीठ घ्यायचं आहे. त्याला असं पुरणाच्या पोळीप्रमाणे आपल्याला वाटी करून घ्यायची आहे, म्हणजेच एक प्रकारचा उंडा असतो तशा पद्धतीचा आपण इथं करून घ्यायचा आहे. आणि त्यामध्ये आपल्याला हे आता तिळाचं सारण भरून घ्यायचं आहे. तर एकदम मस्त मोकळं जरी सारण असलं तरी पोळी लाटत असताना हे आतपर्यंत गेलेलं आहे, तुम्ही सुरुवातीला पाहिलेलंच आहे. हे सारण भरत असताना थोडंसं दाबून आपल्याला हे या उंड्यामध्ये भरून घ्यायचं आहे, म्हणजे आपण जी तिळाची पोळी खातो त्यामध्ये पूर्ण तिळाची चव आपल्याला लागली जाईल आणि पोळीसुद्धा एकदम मस्त अशी होईल. तर साधारणपणे आपण जेवढा पिठाचा उंडा घेतो तेवढंच आपल्याला मधलं सारण घ्यायचं असतं. अशा पद्धतीने याला बंद करून घ्यायचं. उरलेलं थोडंसं पीठ काढून ठेवायचं. दोन्ही हातावर थोडंसं याला प्रेस करून घ्यायचं आहे. नंतर पिठामध्ये घोळवायचं आणि नंतर असं भाकरी ज्या वेळेस आपण करतो त्याचा उंडा जसा हातावर फिरवतो तशा पद्धतीने आपल्याला हा उंडा फिरवून घ्यायचा आहे. म्हणजे हे सारण कडेपर्यंत जाईल आणि पोळी फुटणार नाही, ती लाटताना सुद्धा सोपी जाईल. आता तिळाची पोळी लाटत असताना इथं जास्त पीठ सुद्धा लागत नाही. सुरुवातीला एकदा लावलेलं पीठच आपल्याला पोळी पूर्ण लाटेपर्यंत जातं. जरी लागलं तरी आपण नंतर ते लावू शकतो. तर खाली जो आपण कपडा वापरतो त्याची तर अजिबात गरज लागत नाही. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ही पोळी जास्त आपल्याला दाबून लाटायची नाही, तर एकदम हलक्या हाताने तिळाची पोळी लाटून घ्यायची. आणि तुम्ही पाहू शकता सारण काठापर्यंत गेलेलं आहे, पोळीवर उमटून दिसत आहे. एकदम मस्त सारणाचं परफेक्ट प्रमाण इथं आपण भरलेलं आहे. जेवढा पिठाचा उंडा तेवढ्याच आपल्याला आतलं सारण भरायचे. तर पोळी लाटून तयार झालेली आहे. तवा गरम झाल्यामुळं आता ही पोळी मी यावर टाकलेली. आता पोळी भाजून घेऊया आणि या पोळीला मी इथं तेल लावलेलं आहे. तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथं तुपाचा सुद्धा वापर करू शकता. तर पूर्ण पोळीला असं चमच्याच्या साहाय्याने तेल लावून घ्यायचं. दोन्ही साईड व्यवस्थित भाजून घ्यायच्या आणि दोन्ही साईडला आपल्याला इथं तेल लावून घ्यायचं आहे. आता इथं तुम्ही पाहू शकता पोळी भाजत असतानाच एकदम मस्त अशी टम्म फुगत आहे. तिळाच्या पोळीला तेल लावल्यानंतर ही पोळी एकदम मस्त नाजूक आणि पुरणाच्या पोळीसारखीच दिसत आहे. तर बघा कसली भारी मस्त अशी ही पोळी टम्म बॉल सारखी फुगलेली. तर सगळ्या पोळ्या अशाच पद्धतीने फुगतात, अजिबात फुटत वगैरे नाहीत. फक्त या लाटत असताना थोडीशी काळजी घ्यायची. आता या पोळ्या भाजत असताना फुटल्या तरी काही होत नाही, या खुसखुशीतच होतात, यामध्ये अजिबात बदल किंवा फरक होत नाही. तर पूर्ण पोळी दोन्ही साईडनं चांगली भाजून घ्यायची, तेव्हाच या पोळ्या चांगल्या राहतात. नाहीतर मग या लवकर खराब होण्याची सुद्धा शक्यता असते. अशाच पद्धतीने आता आपण दुसरी सुद्धा पोळी इथं भाजून घेऊया. आता इथं तुम्ही पाहू शकता की या पोळ्या जास्त जाड केलेल्या नाहीत, तर एकदम मस्त साध्या पोळ्या किंवा चपात्या जशा असतात त्याच पद्धतीच्या तेवढ्याच जाडीच्या इथं आपण तयार करून घेतलेल्या आहेत. आणि प्रत्येक पोळी इथं आपली फुगत आहे आणि एकदम मस्त खमंग खुसखुशीत भाजून तयार होत आहे. 2-4 दिवसाच्या प्रवासासाठी किंवा 7 ते 8 दिवसासाठी आपण ह्या पोळ्या इझिली कॅरी करू शकतो. फक्त ह्या पोळ्या तयार केल्यानंतर आपल्याला पूर्ण थंड होऊ द्यायच्या आहेत आणि नंतरच आपल्याला यांना पॅक करायचं आहे. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा आणि तुम्हीसुद्धा अशाच मस्त खमंग आणि खुसखुशीत तिळाच्या पोळ्या त्यासुद्धा साखर घालून एकदा तरी नक्की ट्राय करा. ट्राय केल्यानंतर त्या कशा झाल्या, तुम्हाला कशा वाटल्या, त्यांची चव कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि अशाच नवनवीन टिप्स आणि ट्रिक्स सहित जर रेसिपी पाहायच्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या नवीन रेसिपी सहित. तोपर्यंत व्हिडिओज पाहत राहा, घरी ट्राय करत राहा. बाय बाय.